नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खीर. तांदूळ भाजून आपण खीर बनवणार आहोत. तर बघा, तांदूळ इथं मी भाजून घेते थोडेसे तूप टाकून. छान असे कमी गॅसवर भाजून घ्यायचे. तांदूळ खीर ही काही लई मोठी गोष्ट नाही आहे, पण यायला पण पाहिजे. छान असे मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचे. ही अशीच खीर येत होती बरं मला पहिले, पण एकीनं असं धडा शिकवला मला. शेजारच्या बाईंनी मला स्वयंपाक करायला बोलवलं, तर मी गेले त्यांच्या घरी स्वयंपाक करायला. तर त्यांनी मला सांगितलं, तू खीर कर, मी हे करते, तू ते कर, असं सांगितलं. सुनेला त्यांच्या करायचं नव्हतं, म्हणून आम्ही दोघींनी स्वयंपाक केला. तर मी तो खूप आनंदाने केला. मला कोणी काही काम सांगितलं तर मी आनंदानेच ते करायचे. तर बघा, हे तांदूळ मी असे भाजून 15 मिनिटासाठी ठेवून दिले. आता मी 2 प्रकारच्या खीर करणार आहे, कारण एक मला येत होती आणि दुसरी मला ती येत नव्हती, म्हणून मी तुम्हाला 2 प्रकारच्या खीर दाखवणार आहे. ती पण एक निस्वार्थी बाईनी मला ती शिकवली. तिची पण मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आणि स्वार्थी बाईनी ग्लासभर खीर पिऊन मला नाव ठेवलं. थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ टाकून आपण हे तांदूळ शिजून घेऊ. ही खीर मला येत नव्हती बरं. आता हे तांदूळ आपण तोपर्यंत शिजून घेऊ. तोपर्यंत ते तांदूळ भिजते 5 ते 10 मिनटात ते भिजून जातात. आता याला फक्त आपण झाकण लावून 2 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या होऊन मस्त मऊ असा भात शिजून घ्यायचा. मग मी काय केलं, तर त्यांची ती खीर बनवून दिली. मला येत होती कोणती, ती तांदूळ भिजू घालून ती खीर येत होती. त्यावेळेस काही मोबाईल नव्हते. आपलं जे शिकवलं आईने तेच आपल्याला येत होतं, किंवा कोणी शिकवलं तर तेच आपल्याला येत होतं. असं मोबाईलवर आपण बघून काहीही आपल्याला, म्हणजे मोबाईलच नव्हता, ऑप्शनच नव्हतं विचारल्याशिवाय. तर मोबाईलशिवाय म्हणजे मोबाईल नव्हताच तर काय, विचारल्याशिवाय पर्याय नव्हता. आता आपण ही विलायची कुटून घेऊ थोडीशी. तांदूळ आता भिजले. आता आपण खीर बनवून घेऊया. छानपैकी अशी मी त्या शेजारच्या बाईची खीर बनवून दिली. आणि सून म्हणे मला खीर प्यायला द्या, तर मी तिला प्यायला दिली 2 चमचे. तर ती म्हणाली मला ग्लास भरून मला ग्लास भरून खीर प्यायला द्या. तर मग मी तिला ग्लास भरून खीर प्यायला दिली. किती मोठं त्यामध्ये तूप टाकलं आणि प्यायला दिली. पिली मस्त छानपैकी. आणि विचारलं मी तिला, कशी झाली ग खीर? तर काय म्हणती, एवढी काही खास नाही झाली, माझ्या आजची खीर खाऊन बघा तुम्ही. आतापर्यंत ना अजून किती 20 वर्ष झाले मला खाऊन पण, ते करून पण नाही दाखवली आणि काहीच नाही, पण टोमणं मारून गेली. आता बघा, यामध्ये खोबरं आणि चारोळी टाकायची. जास्त काही सामान नाही माझ्याकडं, आहे त्यातच बनवते मी. आता चारोळीचे सांगते. चारोळी सासूबाई मला काय म्हणे, एक दिवस खीर बनव आमच्या घरी. काही भाजीला नसलं की सासूबाई म्हणायच्या खीर आणि पिठलं बनव, अशा करायच्या. तर मी म्हटलं सासूबाईला की
विलायची आहे आणि खोबरं आहे, चारोळी नाही आहे. त्यांना काही चारोळी माहिती नव्हती. त्यांना त्या म्हणे काय असते ती, नाही काय असती नाही म्हटल्या, तर म्हणाल्या ते चारोळी बिरोळी मला नाही माहिती, ते बारोळ्या बायांना माहिती. किती लागते त्याला पैसे, अशा त्या सहज बोलून गेल्या. मला पण त्यावेळेस असं काही ह्याचा म्हणजे बारोळ्या बाया हे काय असं आपल्याला काही पण हे माहिती नव्हतं. मग मी म्हणलं 2 रुपये. त्यांना राग यायचा का त्यांना असं वाटायचं का हिच्या घरी आईवडिलाच्या घरी दुकान आहे तर ही काही ना काही सामान एक्स्ट्रा सांगत राहते. तर मग मी त्यातच खीर बनवली. हे असं असतं. म्हणजे शब्द बोलायचं त्यावेळेस काही कामच नव्हतं. आता तर सुना काय काय लगेच उत्तर दिलं असतं. बघा हे खिरीला कसं असतं, थोडंसं घट्ट होतात नंतर घट्ट होती म्हणून आपण पातळच ठेवायची ही खीर. बस इतकीच प्रोसेस आहे. लगेच तयार होती ही पण खीर, काहीच नाही. आता आपण ही खीर बनवूया. ही मला आमच्या इथल्या शेजारच्या बाईंनी शिकवली. तिला मी स्वयंपाकाला बोलवलं होतं, तर माझ्याकडून सगळे तांदूळ भाताला टाकून दिले गेले. मला लक्षात नाही राहिलं आपल्याला खिरीसाठी तांदूळ पाहिजे म्हणून. मग मी काय केलं, त्या येऊपर्यंत मी वरण भात केला होता आणि त्या आल्या. नंतर त्या आल्या. अरे त्यांना म्हणलं अरे माझ्याकडून तर खीर करायला तांदूळ नाही राहिले. त्या म्हणे मग आता त्यांना वाटलं म्हणजे तांदूळ नाहीच हिच्याकडं. तर मग त्या म्हणे काय झालं, तर मी म्हणलं सगळा म्हणजे भात मी कुकरमध्ये म्हणे मग तसाच तर लागतो खिरीला. म्हणलं कसा, तर त्या म्हणे तुम्ही कशी करता खीर. मी म्हटलं मी भाजून तांदळाची खीर करते. तर मी म्हणलं तुम्ही कशी करता, तर त्या म्हणे मी शिजलेले तांदूळाची खीर करते. तर मग मी म्हटलं मग तुम्हाला जशी जमती तशी करा. तर त्यांनी त्यांच्या घरून थोड्याशा शेवया आणल्या आणि मला ही अशी खीर बनवून दाखवली. तर मग माझ्या लक्षात आलं अरे देवा ही खीर अशी असती. आणि आपल्याला त्या बाईंनी असं टोमणं मारलं होतं की माझ्या हातची खीर खाऊन बघा, मग तुम्हाला कळेल ती खीर कशी लागते. असं आहे का हे. आता हिला काही प्रोसेस नाही, अशीच प्रोसेस आहे. फक्त हा तांदूळ शिजलेला मिक्सरमधून काढायचा आणि त्याच तशीच खीर आपण बनवायची. किती सोपं आहे. खीर करणं काही मोठी गोष्ट नाही. त्यावेळची 10 रुपयाची गोष्ट होती, पण सासूबाईंनी मला असा शब्द वापरला आणि हिनं पण असं म्हटली असती तर की तुमची वेगळी आहे, माझी वेगळी आहे. माझी आई मी अशी बनवते, तुम्ही अशी बनवता, असं म्हटले असती तर किती छान वाटलं असतं. पण तिनं मला असं टोमणं मारलं. एवढी काही खास नाही झाली, माझ्या आजची खीर खाऊन बघा. आता 20 वर्षाच्या वर झाले, अजून मला काही तिची खीर भेटली नाही तिच्या हातची. बघा तितकंच प्रोसेस आहे. साखर, दूध, विलायची, चारोळी आणि खोबरं, तूप. मी काही शेवाया नाही टाकल्या, शेवाया नव्हत्या माझ्याकडं. आणि दूध आपल्या मनानं जेवढं टाकायचं तेवढं, जितकी पातळ लागते किंवा नुसती दुधाची पण करतात कोणी कोणी. तर बघा किती छान अशी खीर लागते. करायला पण सोपी आणि खायला पण चवीला छान अशी ही खीर आहे. म्हणजे खीर मी करायला लागले, चारोळी हातात घेतली की सासूबाईचं ध्यान येतं. आणि अशी खीर मी आत्ता 3-4 वर्षात शिकले, पण ही खीर मी बनायला लागले की त्या बाईचं ध्यान येतं. असं म्हणजे
मारलेले घाव बुजतात, बोललेले घाव बुजत नाही म्हणतात जुने लोक, ते खोटं नाही. कशी वाटली खीर? तुम्हाला कोणती सोपी वाटते यामध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चवीला पण कोणती छान आहे ते पण नक्की सांगा. बाय. ही आवडली की सोपी कोणती वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.